रेडी. तुमचं नाव सांगा. माझं किरण राजाराम जाधव बोंगळे. गाव तालुका हा माळशिरस. तालुका माळशिरस. माळशिरस तालुक्यामध्ये एक अभिनव प्रयोग यांनी विजयरावांनी केलेला आहे. किरण राजारामनी हा अभिनव प्रयोग केलेला आहे की क्षेत्र कमी क्षेत्रामध्ये शेतकरी जास्त उत्पादन काढू शकतो. तर कशा पद्धतीने आता तुम्ही ह्या डाळिंबाकडे कमी उत्पादनातून जास्त कमी जागेमधून क्षेत्रामधून तुम्ही उत्पादन काढू शकता? कमी क्षेत्रात आपण हेच आता आपण जे एकरात 1200 झाड लावलेत. आपण रेग्युलर लावतो 300 झाड. तर मग एकरात आपण 4 एकराची आपण लागण केली थोडक्यात. अच्छा, 4 एकराचं उत्पन्न एकाच एकरात आणि ते पण 12 महिन्यात धरून 18 महिन्यात आपण हार्वेस्टिंग होते आपलं. पण ह्याच्यातनं तोटा काय भविष्यातला? जर समजा ही झाड मोठी झाली त्याला साईड आतमध्ये पट्ट्यात वाढूनच द्यायचं नाही त्याला. अच्छा, हा, वर न्यायचं असं ह्या बांबूच्या लेवलने राहायचं. हा, आणि वर असं स्ट्रेट नेऊन हे साईडने त्याला छाटणी ठेवायची. फक्त मेंटेनन्स त्याला जास्त आहे. मेंटेनन्स जास्त आहे. पण आता 12 आपण किती महिने लावतो? 24 महिन्यांनी आपण धरतो. पहिलं आपण 12 महिन्यात धरला तो एक प्लस पॉईंट आहे. नाही, पण ज्या वेळेस आता तुम्ही कमी वयात धरले त्याच्यावरती आता बोजा टाकलेला आहे समज उत्पन्नाचा, मग ते झाड विक नाही होणार का? त्याला लगेच डोस आपण करणार ना. आपल्याला त्यांनी उत्पन्न दिल्यामुळे आपण त्याला खर्च करणार आहे ना. हा, पण त्याला वयात यायच्या अगोदर जर जास्त फळं आली, उत्पन्न मिळेल, पण नंतर भविष्यात त्याचं विकनेस नाही आला पाहिजे असं माझं. आपल्या हातात येते ते. आपल्या हातात कसं आहे, आपण त्याला आपलं वर खत घातली, आपल्या वर खत भर खत घातली, आपण सेंद्रिय खत वापरलं तर त्याला तो काहीच विकनेस याचं काय कारणच नाही. बऱ्यापैकी आता यांची बाग तर आज 12 महिन्यात पकडलेली चांगली आहे. पण इथं जर पाहिलं तर शरद किंगची कुठली झाड आहेत? ठीक आहे, हे शरद किंग आहे. बऱ्यापैकी एकसारखं घुटीमध्येच आहे, एकसारखं फळ आहे. अजून या बागेला वेळ आहे. आणि शरद किंगच्या बाबत शेतकऱ्यांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. म्हणजे तो चांगला आहे का, तो मार्केटला चालेल का? पण मी जिथं जिथं बागा बघितल्या तर त्या घुटीमधल्या तर मला बागा योग्य वाटल्या. पण उद्या मार्केटिंग मध्ये शरद किंगचीच गुठी मिळती की भाग्याची मिळते? हो, तो फार मोठा प्रश्न आहे. तो मोठा प्रश्न आहे. आता ते कसं आहे, शेतकऱ्याची त्यांनी पुढच्या माणसांनी जाणीव ठेवली पाहिजे. हे शेतकरी फसला नाही पाहिजे. महत्वाचं म्हणजे तुम्ही जे आता जे कार्य करताय, शेतकरी फसू नये म्हणून एवढं तुम्ही व्हिजिट देताय, हे तुमचं लय उपकार आहेत आमच्यावर, असं मी समजतो. नाही, उपकार म्हणण्यापेक्षा नाही, उपकार आणि तुमचे जे आहेत ते म्हणजे तुमचे ऋणानुबंध जे शेतकऱ्याबद्दल आहेत, हो आपुलकी, हो शेतकऱ्याला तुम्ही दुसऱ्या व्यापाऱ्यांनी फसवू नये, हेच महत्वाचं आहे. की आपल्याला जागेवरती सुद्धा आज मी ज्या बागेत जाऊन आलोय, आताच माझी राहुरी तालुक्यातली काल बाग 191 रुपयांनी जागेवर दिली. ऍक्च्युली त्यांची 201ची अपेक्षा होती, पण टिपकायला लागला आणि त्यांना ती द्यावी लागली. पण ही जर आपण नसतो सांगितलं किंवा आता 120, 130, 140 पर्यंत त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या असत्या. आज 50, 60 रुपये किलो त्यांची वाढली. मला विचारलं जागेवर देऊ का, बिंदास द्या. परंतु राहिलेला माल त्यांनी मार्केटला आणला, त्याचे पैसे झाले. पण त्यांना एक जाणीव झाली की म्हणले मला भले रेट मिळाला जास्त, पण माझा तोटा झाला जागेवर देऊन, कारण त्याच्यात रिजेक्शन जास्त निघालं. म्हणजे ह्या शेतकऱ्यांचे जे काही अनुभव आहेत हे खूप बोलके आहेत. नुसता रेट मिळण्यात मतलब नाही, तर आपल्या हलक्या मालाला, म्हणजे जो खरडा माल आहे, अगदी डॅमेज माल आहे, त्याची सुद्धा इज्जत झाली पाहिजे. कारण त्याला सुद्धा तेवढंच पाणी, तेवढंच खत, तेवढीच मेहनत द्यावं लागते. त्यामुळे नुसत्या चांगल्या फळाकडे पाहण्यापेक्षा माझा दृष्टिकोन आहे की डॅमेज पासून खरडा आणि गुटीला जास्त प्राधान्य मिळालं पाहिजे. 130-37 पर्यंत गुटी आपली त्या दिवशी विक्री झाली. माझी अपेक्षा 150 रुपयापर्यंत होती, पण 4 दिवस सततचा पाऊस, त्यामुळे माल ओले यायला लागले. त्यामुळे तिथपर्यंत आपण पोहोचलो जरी नसेल तर जसं क्लायमेट क्लिअर होईल तर 150 रुपये गुटीपर्यंत आपण पोहोचणार. 150 रुपये गुटी, मला 300 गेला 400 गेला त्याशी मतलब खालून ज्यावेळेस उचल तेच महत्वाचं आहे. त्यावेळेस तुमच्या खिशात जास्त पैसे पडणार. आता हे 8-4च्या बागेमध्ये, म्हणजे 8 आणि 4 या बागेमध्ये आल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं समाधान वाटतंय की जिथं 300 झाडं पाहिजे होती तिथं 1200 झाडं आहेत. 4 एकराचं उत्पन्न म्हणजे एखाद्याला जर आता ह्याच्यात 3 टन निघणार होते आपले, हा आपण 300 झाडं लावली असतील 3 टन उत्पन्न निघलं असतं. तर ह्यात माझ्या माहितीप्रमाणे 10-9 टन तर आरामशीर निघणार. ठीक आहे, म्हणजे 3 पट आपण तीन पट आपल्याला त्याचा फायदा मिळू शकतो.
आता एक असं आहे की ज्याला जे आता क्षेत्र आहे तो तुटाक बी लागेल लावल, बरोबर आहे की. पण ज्याला क्षेत्रच कमी आहे आणि मला जास्त माल उत्पादन काढायचे तर त्याच्यासाठी हे वरदान आहे. वरदानमध्ये खूप चांगलं आहे. हा, कारण जर मी पाहिलं की चिटकून बाग लागली, हे झाडं लावलेत म्हणून खराब कुठलीच फळं नाहीयेत. हा, तेवढी मेहनतीने तेवढं मेहनत आणि तेवढं पण खूप खर्च आहे. हे त्याच्याबद्दल काही ठीक आहे, खर्च आहे तर उत्पन्न नाही निघणार उत्पन्न आहे. नाही निघणार आहे. आता तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला कधीपासून जोडला होता? आम्ही तुमचं चालू झाल्यापासून आम्ही रोज बघतोय. रोज सकाळ संध्याकाळ रोजचे तुमचे जे आहेत युट्यूबचे आजचे जी बोली आहे, कालची उद्याची, सगळं ती रोजची रोज चालू आहे. त्याचा अपडेट घ्यायचं. खऱ्या अर्थानं भले शेतकऱ्यांनी जागेवर देऊ द्या किंवा मार्केट करू द्या, पण अभ्यास होणं गरजेचं आहे. हा, प्रश्न आणि म्हणजे हा अभ्यास- तुमच्यामुळे होतोय तो. आणि हा इथून पुढे आम्हाला व्यापारी काय बोलतोय, आम्ही 4 शेतकऱ्यांना विचारणार, बाबा ही काय रेट चालला, ती काय रेट, त्याच्यावरून ठरवणार. आणि हे जे तुम्ही ओपन केलंय मार्केट, त्याच्यामुळं त्या व्यापाऱ्यांना सुद्धा चाप बसला, बाबा आपण सुद्धा व्यवस्थित मागितलं तर शेतकरी देणार आहे. आणि केडी चौधरी जे रेट काढतात आणि जे हे तो त्यामुळे दास्तवलाय व्यापारी. खऱ्या अर्थानं आता 2-4 दिवस पाऊस चालू झाला तेव्हा एवढे फोन मला चालू झाले की शेट मंदी झाली का, मंदी झाली. म्हणजे कसली मंदी? जर पावसातले भिजलेले माल येऊन जर चांगल्या रेटमध्ये जातात तर जसं क्लायमेट क्लिअर होऊ द्या आणि पावसातले सौदे झालेले ते काय वाला तर माल घेऊन जाणार नाहीत. ज्यावेळेस ते सुकतील त्याच वेळेस घेऊन जातील. मग सुकल्यावर आपण नेऊ ना मार्केटला, किंवा आपण जागेवर सौदा करू सुकल्याच्या नंतर. आता बोला आणि योग्य वाटला तर द्या. मी म्हणत नाही की फक्त मार्केटच करा. आणि आम्ही हे वाक्य नाही वापरलं की आमच्याकडेच माल आणा. तुमच्या आजूबाजूची मार्केट तपासा, नाही बरोबर, आमची मार्केट तपासा, जागेवरचाही शेतकरी तपासा. हे नेहमी आम्ही पाहतो. आज सोलापूर जिल्हा हा माळशिरस तालुका आहे. खरं तर हा माळशिरस तालुक्यात एवढं भयंकर डाळिंबाचं पीक आहे, भयंकर पीक आहे. शेजारी इंदापूर तालुका आहे. मी आज पुणे जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यात दोन्हीकडे सकाळपासून फिरतोय, कारण आपल्या इंदापूरच्या दुकानामुळे मला इंदापूर तालुक्यातले बरेचसे कॉन्टॅक्ट आणि ह्या भागातले कॉन्टॅक्ट असल्यामुळं आज इथं आल्यानंतर मला खूप समाधान वाटते की आज शेतकरी तुम्ही आणला, 4 शेतकऱ्याला अजून इथं बोलावलेले. हा प्रश्नच नाही ना, म्हणजे लक्षात अनुभवी शेतकरी. आता किरणराव जाधवांच्या बरोबर तुम्ही सगळे काम करताय, माने देशमुख पाटील. आता तुम्ही ह्याच्यामध्ये किंवा काळे असतील तर तुम्हाला आता ह्यांचा सहवास कसा भेटता? एकामेरीचा तुमचा सहवास कसा आहे? सारखं म्हणजे फोनवर चर्चा होते ना, किती दिवस राहिले, तुमची कंडिशन मालाची कशी आहे, मार्केटचा अनुभव, तुमचे व्हिडिओ बघून हे सारखं फोन करतात, असं त्यांचं मार्केट चालू आहे असं. आता काल त्यांनी लगेच फोन केला मला की तुम्ही आज येणार आहे बागेत म्हणून. लगेच आम्ही आज हजेर येतात. म्हणजे ही शेती तयार होती. ही शेती एक विचाराची देवाणघेवाणची शेती. बरोबर आहे. म्हणजे जर मी फसत असेल तर तुम्ही फसू नका. आज एकटा माणूस डाळिंब शेती करू शकत नाही, किती हुशार असू दे. बरोबर, त्याची चर्चा झाली पाहिजे, चर्चा झाली पाहिजे आणि एकमेकाची देवाणघेवाण घेतली तरच होणार आहे. विचाराची देवाणघेवाण जेव्हा एक चांगल्या लेवल पातळीवर होईल, कोण आपल्याला लुटायला यायच्या हिशोबाने त्याची चर्चा केली तर आपली प्रगती होणार नाही. आणि जो आपल्याला लुटतोय त्याची प्रगती होणार नाही. तो लुटल 2 दिवस लुटल, तिसऱ्या दिवशी आपल्याला कळणार हे लुटून गेलं, त्याच्याजवळ पण कोण जाणार नाही. बरोबर. म्हणून माझं जे काही धोरण आहे की बांधाव जायचं. आजपर्यंत मी स्वतः 25-30 वर्ष निलावाची जबाबदारी असल्यामुळे बाहेर फिरत नव्हतो. आमचे थोरले शेट फिरायचे. परंतु आता ह्या वर्षामध्ये मी आता एक तडाखा लावला की नाशिक जिल्ह्यात आपलं मार्केट झालेलं आहे, पुण्यामध्ये आहे आणि इंदापूरला आहे. इथल्या शेतकऱ्यांना जेवढं चांगलं गायडन्स करता येईल तेवढं बांधाव जाऊन करायचं. आलं लक्षात? आता ही सगळी तुम्ही नवीन मंडळी आहात का जुनी मंडळी आहात डाळिंबामध्ये? 8-8 वर्षे. मग तुमचा तर बऱ्यापैकी जागेवर कल होता का मार्केटपर्यंत कल होता आतापर्यंत? आपण मार्केटला पण आणतो. हा, म्हणजे आता मार्केटची कंडिशन बघून आता डाग समजा जादा यायला लागला तर डागी मला तर मार्केटला पैसे जादा होतात, डागे आणि चांगला दोन्ही मिळून. तर मग मार्केटला आणायचा आणि माल जर एकदम क्लीन असेल, जाग्यावर पैसे रेट त्या पटीत जर मागितला तर जाग्यावर द्यायचा. ठीक आहे. आता तुम्ही आमच्या दुकानापर्यंत पोहोचलेला आहात? पोहोचलेला. 2019ला साहेब मी 7.5 टन माल आणला होता ह्यांचा माझा मिळून, लॉकडाऊनच्या वेळेस दिवाळीच्या पाडव्याला. एका दिवशी 7.5 माल आणलेला. तुमचा व्हिडिओ बघितला आम्ही, तारीख सांगितली छट पूजेला. आम्ही लेबर बाहेरून आणून माल तोडला. 7.5 टन माल, 3 पिकअप आणले होते. बारकी गोळी 100 ग्रॅमची 87 रुपयाने गेली त्यावेळी 19ला.
पण त्यावेळेस मी सांगितलं होतं मजूर भेटणार नाही. हो तेच तुमच्या घरी बहिणीची मुलं येतील. त्यावेळेस व्हिडिओ दिलता मी तिथं, मुलाखत घेतली. तुमची मुलं असतील. आमची दिवाळीची पहिली आंघोळच केडी सजरींच्या दुकानात झाली आणि सुविधा चांगली मिळाली. दिवाळी झाल्यासारखं खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची दिवाळी बघा, प्रत्येक दिवस त्याला दिवाळी कधी गोड लागेल की त्याचे 2 पैसे घडले तर त्याला दिवाळी गोड लागेल. आणि ऐन दिवाळी आहे ना, आपलं नुकसान झालेलं आहे तर दिवाळी त्याला कधीच गोड लागणार नाही. त्यामुळं पहिली दिवाळी ही प्रत्येक एक दिवसाची दिवाळी करण्यापेक्षा माझं धोरणच आहे, शेतकऱ्याच्या घरी दररोज दिवाळी असली पाहिजे. दररोज त्याचे आनंदी वातावरण असलं पाहिजे. कारण तेवढं कष्ट करतो. दररोज जर दिवाळी त्यांनी खाल्ली ना तर खऱ्या अर्थाने समाधान होईल. तुम्ही एक दिवस दिवाळी खाऊन उपयोग नाही. तुम्हाला दररोज दिवाळी मिळेल पाहिजे. जे तुमचं बाजारात पिकतंय, शेतात पिकतंय, ते विकण्याची कला आमच्यात असली पाहिजे. जे पिकणार आहे ही निसर्गाची फॅक्टरी. हे काय तुमचं कुठली कंपनी नाही की तुमचं प्रोडक्शन त्याच लेवलवर येणार आहे. तुमचं हलकं पण येणार आहे, भारी पण येणार आहे, मीडियम पण येणार आहे. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आज तुम्ही इथपर्यंत मजल मारलेली, आज तुम्हाला रात्रात जागावं लागतंय, राखण करावं लागतंय, मचान केलंय त्याला, वरून बसून राखण झालेले. आम्ही सगळ्यांनी कॅमेरे बसवले. पूर्वी पायकत होतो आम्ही, सोन्याच्या दुकानात कॅमेरा असतात. सोनंच आहे, लाल सोनंच आहे आपलं हे. सोन्याच्या दुकानात कॅमेरा असतात. आता सोन्याचं काळ्याचं सोनं आहे. पैशाचं झाडच आहे. पैशाचं झाड. खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आल्यानंतर एक समाधान वाटलं. आणि मार्केटबद्दल आमच्याबद्दल तुमची काय समज गैरसमज आहेत का, की आज बांधाव आल्यानंतर तुम्ही बोलू शकताय? आम्हाला तिथं समज गोटी म्हणजे कुठला मला म्हणता म्हणजे किती ग्रामचे किती ग्रामचा कुठला साधारणतः ही जी गोटी आहे, आता ही जी गोटी आहे ही सुद्धा अजून फुगणार आहे. पण हा तुमचा 150 ग्रॅमच्या पुढे जो माल असेल, 150-200 ग्रॅमच्या पुढे असेल तर ह्याचे सौदे झाले पाहिजेत. आणि ह्या गोटीचे आहेत हे माग राहिले पाहिजेत. हे माल अजून फुगणार आहेत आपले, की जेणेकरून आपला फुगणारा माल जुगुटीच्या रूपात तुटला नाही पाहिजे. हा 150-200चा काय रेट नाही जायला? आता 150 ग्रॅमची 100-150 ग्रॅमची गोटी 110, 120, 130 रुपये, 100 ते 150 पर्यंत गेली. 200 ग्रॅमचं वर साधारणतः तुम्ही दररोज पाहताय 140, 50, 200, 250 रुपयापर्यंत वर 200, 250, 300 ग्रॅम पर्यंत माल गेलेले आहेत. 400-500 ग्रॅमचे जे माल असेल तर 300-325 रुपयापर्यंत पण पोहोचले. तर तुमची ग्लिजिंग कशी आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. असो बऱ्यापैकी आज आपण इथं पाहिजे, अजून आज माल तोडायला बाकी आहे, त्यावेळेस अजून रेट वाढणार आहे. त्यामुळे आज आपलं चर्चा करणार